नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाविस्तार या महाराष्ट्र शासनाचं जे गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर आपल्या धान्याचे रेट कशा प्रकारे दाखवले जातात ते आपण ऑनलाईन कशा प्रकारे बघायचे ते आपण इथं बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. प्ले स्टोअर ओपन झाल्यावर तिथं महाविस्तार या प्रकारे ॲप्लिकेशन टाईप करून त्याला सर्च करून त्याला डाउनलोड करायचं. डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे ॲप्लिकेशन असणार आहे ते ॲप्लिकेशन ओपन करायचे आहेत. ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथं लॉग इनचा ऑप्शन मोबाईल नंबर आणि शेतकरी आय डी अशा दोन प्रकारे इथं तुम्ही लॉग इन करू शकता. तर इथं तुम्हाला मोबाईल नंबर हा टाकून लॉग इन करायचं आहे. तर आपण इथं पटकन लॉग इन करून घेऊयात. मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कृपया काही वेळ थांबा या प्रकारे मेसेज येईल. तर मित्रांनो, इथं मोबाईलवर प्राप्त OTP टाका या प्रकारे इथं पॉपअप झालेलं आहे. तर इथं आपण आपल्या मोबाईलवर जो काही OTP येईल तो OTP इथं टाकायचा. तर आपण इथं पटकन OTP टाकून घेऊयात. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे इथं OTP टाकून घ्यायचे आहेत आणि OTP पुन्हा पाठवा आणि सत्यापित करा असे दोन प्रकारे खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला इथं सत्यापित करा हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं कृपया प्रतीक्षा करा या प्रकारे ऑप्शन दिलेला असणार. तर मित्रांनो, तुम्ही लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो, इथं शेतकरी आय डी लिंक करा. जर तुम्हाला शेतकरी आय डी लिंक करायचं असेल तर तुम्ही इथं लिंक करा हा ऑप्शन निवडू शकता. जर करायचे नसेल तर इथे तुम्ही रद्द करा हा ऑप्शन क्लिक करून त्याला रद्द करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या ॲप्लिकेशनमध्ये काय दिलेलं आहे. तर मित्रांनो, वरती तुम्ही तारीख म्हणजे सध्याची तारीख काय आहे ती 28 नोव्हेंबर 2025 आणि टेम्परेचर किती आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तर 16.7 डिग्री सेल्सिअस या प्रकारे इथं टेम्परेचर दिलेलं आहे. तर इथं त्याच्यानंतर संध्याकाळ आहे किंवा सकाळ जे काही असेल ते इथं दिलेलं असते. तर त्याच्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला कोणतेही पीक जोडले नाही. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते पीक आहे ते तुम्ही शेतामधील पिकं इथं जोडू शकतात. तर जोडायचे असेल तर पीक निवडा हा ऑप्शन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तृणधान्य पिके दिलेले आहेत, कडधान्य, तेलबिया, नगदी पिके, भाजीपाला या प्रकारे इथं पिके दिलेली आहेत. तर तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे ते तुम्ही इथून निवडू शकता. तर आपण इथं बॅक जाऊया. तर मित्रांनो, खाली इथं पीक सल्ला दिलेला आहे. पीक सल्ल्यावर क्लिक करून तुम्हाला पीक सल्ला घेता येईल. की तुमच्या शेतामधील पिकाला जो काही सल्ला लागणार असेल, खताचा, बियाणाचा, किती खत कशा प्रकारे मारायचं आणि फवारा कशा प्रकारे मारायची त्याची सल्ला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं पीक सल्ला हा ऑप्शन निवडू शकता. त्याच्यानंतर SOP हा ऑप्शन दिलेला आहे. जर तुमच्या शेताचा जो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे पूर्ण वर्षभराचा जो SOP तयार केला असतो तो SOP जर तयार करायचा असेल तर तुम्हाला इथं SOP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर खत मात्रा गणक तुमच्या शेतामध्ये किती प्रमाणात खतं वापरायचे ते इथं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हवामानास अनुकूल शेती पद्धत, कीड व रोग, त्याच्यानंतर बाजारभाव, DBT आणि गोदाम या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथं आपण बाजारभाव बघणार आहेत. त्यासाठी इथं आपण बाजारभावला क्लिक करूयात. बाजारभाव क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला धुळे जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा इथं तुम्हाला दिलेला असणार आहे. तर त्याच्यानंतर बाजार निवडा. तर धुळ्यामध्ये किती बाजार आहेत ते इथं तुम्ही बघू शकता. तर इथे 4 आहेत. तर इथे मी शिरपूर हा सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर पिकाचे नाव टाका. जर तुम्हाला पर्टिक्युलरली एका पिकाची बाजारभाव काय आहेत ते बघायचं असेल तर तुम्ही इथं पर्टिक्युलरली पिकाचं नाव टाकू शकता. किंवा तुम्ही इथं जे शिरपूर या बाजारभावात जेवढेही पिकं असतील त्यांची इथं बाजारभाव दिलेला आहेत. तर इथे तुम्ही स्क्रोल करून सगळ्या पिकांची इथं बाजारभाव बघू शकतात. तर इथं पहिल्यांदाच कांदा दिलेला आहे. कांदा लाल कांदा किती, किमान 100 रुपये आणि कमाल 1425 म्हणजे सरासरी इथं 950 रुपयाला. अशा प्रकारे तुम्ही इथं पिकाची बाजारभाव बघू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या कोणत्या पिकाला किती भाव मिळाला आहे किंवा किती भाव चालू आहे ते तुम्ही बघू शकतात. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या शेतातील पिकांचा बाजारभाव बघू शकतील. तर मित्रांनो, भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.